दादागिरी खपवून घेणार नाही, बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय, हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा, कुणाच्या पायाही पडू नका, आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाही, अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला. वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर, विधेयकावरील 8 तासांच्या चर्चेला सुरुवात, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंची अलर्जी, बिगर मुस्लिम व्यक्तीची बोर्डावर सदस्य नको या मागणीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती, आमच्या पूर्वजांनी शाळा, मदरसे, दर्गा, अनाथाश्रम, कॉलेजसाठी या जमिनी दिल्या, आमची जमीन सरकारला हडप करायची, सपा आमदार अबू आझमींचा आरोप. बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सोनावणी गँगविरोधात गुन्हा दाखल, कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस, 15 दिवसात अतिक्रमण न काढल्यास कारवाईचा इशारा. दिशा सालियन प्रकरणी आता दुसऱ्या न्यायपीठासमोर सुनावणी होणार, दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेतून आदित्य ठाकरे आणि अभिनेता डिनो मोरियावर आरोप. आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत, घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी बंगळुरू सज्ज, तर विजयी लय कायम राखण्यासाठी गुजरात मैदानात उतरणार.